मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनल मध्ये मी पुष्पा झरकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आज तुम्हाला पायनॅपलचा शिरा कसा बनवायचा ते दाखवते। तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। हे 2 बाउल रवा घेतलाय आणि 1 बाउल साखर घेतली आहे, 1 बाउल पायनॅपल घेतलाय आणि अर्धा बाउल आपला गावठी तूप घेतलंय आणि थोडंसं ड्रायफ्रूट। तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। आधी गॅस पेटवते। तर आपल्याला हे साखर आहे ना, आधी सुरुवातीला आपल्याला हे ड्रायफ्रूट साखर कॅरेमल करून घ्यायची। तर त्यासाठी मी थोडीशी आधी साखर टाकते। हे बघा, एवढी साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला पायनॅपल आधी साखर कॅरेमल करून घेते, नंतर हे आपल्याला पायनॅपल टाकायचे आहे। म्हणजे पाणी टाकायचं नाही हा, फक्त साखर टाकायची, ती जरा वितळून घ्यायची। आधी जरा मी फास्ट गॅस केला, नंतर मी कमी करते गॅस, नाहीतर साखरला आपल्याला करपेल आणि मग ती कडसर लागतं कॅरेमल। हे बघा, साखर आता वितळायला लागली। थोडासा कमी गॅस ठेवायचा, कारण की आपल्याला जास्त वेळ असं कडक काळपट होऊन द्यायचं नाही आपल्याला। साखरेचा कलर हे कॅरेमल असतं ना, जास्त वेळ झालं तर कडू होतं ना, ह्यासाठी थोडंसं असं मंद गॅसवर जरा मी असं त्याचं गरम करते। जशी जशी वितळेल तसं आपल्याला त्याचा ब्राऊन कलर, लाईट ब्राऊन कलर मध्ये आपल्याला ठेवायची ती। हे बघा मैत्रिणींनो, आता आपली साखर आहे ना वितळली। हे बघा, आता आपल्याला ह्याच्यात पायनॅपल टाकून शिजून घ्यायचंय मंद आचेवर जरा। हे बघा, आता मी हे पायनॅपल टाकते। त्यात मी आता शिजवून घेते हे। हे बघा, हे असं थोडंसं घट्ट झालं तरी काही काळजी करायची नाही, कारण की आपल्या आचेवर ते वितळून जाणार आणि त्याच्यातच आपल्याला पायनॅपल शिजवायचं आहे। अशी जरी आपलं झालं तरी आता हे वितळून जातंय त्याच्यामध्ये। हे बघा, वितळतंय ते। हे बघा, आता आपली साखर पूर्ण कॅरेमल वितळलंय ते, आणि आता त्याच्यामध्ये आपण शिजून घेतलेलं आहे अननस, मस्त शिजलंय त्याच्यात। तर आपण थोडंसं हे सुक्क केल्याच्या नंतर मी काढून ठेवते प्लेटमध्ये। बघा मैत्रिणींनो, हे साखरेच्या कॅरेमल मध्ये शिजवल्यामुळे त्याला जरा ब्राऊन कलर आलाय। आता हा ब्राऊन रंग आलेला आहे। आता आपलं हे अननस शिजून तयार आहे। आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। बघा मैत्रिणींनो, आता आपण रवा भाजायला घेऊया। तर मी हे याच्यात थोडंसं तूप ठेवते, नंतर आपल्याला टाकायला। तर एवढं टाकलंय मी। आता ह्याच्यामध्ये आपला रवा भाजून घेऊया। छान असा रवा भाजून घेऊया आता हा। हे बघा, मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे ना, त्याच्यात एवढं थोडंसं ठेवलंय। आता ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत ना, नाहीतर ड्रायफ्रूट नाही भाजले ते आपण पाणी जे टाकतो पाण्यामध्ये टाकले शिजायला तरी चालतात हे। तर हे बघा, आता आपण जो आपलं घेतलं तर तूप घेतलं तर आपल्या अर्धी वाटीच्या वर थोडंसं मी तूप घेतलेलं ना, तर हे 2 वाटी रव्यामध्ये मी जरा टाकलंय, थोडंसं ठेवलंय आणि मंद आचेवर जरा भाजायचा चांगला व्यवस्थित, म्हणजे मग आपला शिरा असा मोकळा होणार, छान चिकट होणार नाही। हे बघा मैत्रिणींनो, रवा छान आता आपला भाजून झालेला आहे। तर मी हे 2 बाउल घेतलेले रव्याचे, तर 4 बाउल मी पाणी टाकले। तर आता आपण या पाण्यामध्ये पाणी उकळी आल्याच्या नंतर हे जे आपलं अननस आहे शिजवलेलं ते टाकणार आहोत आणि हे ड्रायफ्रूट पण टाकणार आहे। ते पाण्याला एक उकळी येऊन देते, त्याच्यात मी आता हे टाकते। हे बघा मैत्रिणींनो, पाणी आता उकळलेलं आहे। आपण त्याच्यात थोड्याशा केसरच्या काड्या टाकूया आपण, कलर पण छान येतो ना।
आणि आता आपण हे पायनॅपलचं आहे आपलं शिजवलेलं ते पण टाकते मी. हे बघा, तर हे ह्याच्यामध्ये पण चांगलं शिजेल. ह्याला उकळे आलेली आहे, त्याच्यात थोडं ड्रायफ्रूट टाकते आता मी. उकळे आलेली आहे पाण्याला ना. आता आपण रवा टाकूया. हा, कमी करते गॅस मी, नाहीतर तो आहे ना लगेच असा रवा उडतो. सगळं शिजतं ना तर वर उडतं. मग गॅस जरा कमी करायचा आणि टाकायचं. गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून हळूहळू टाका आणि मग पूर्ण असं हलवून घ्यायचं हळू. त्यात काय दूध टाकायचं नाही, फक्त पाण्यामध्ये शिजवायचं. हा, हे बघा मैत्रिणींनो, थोडस माझं काय पाणी ना जरा कमी पडलं. मी थोडस अर्धी वाटी अजून पाणी थोडस टाकलंय, जास्त नाही, थोडस अर्धी वाटी टाकली. आता मी साखर टाकते, ती पण आता ह्याच्यात वितळणार. साखर आपल्या आवडीनुसार टाका. जास्त गोड आवडत असेल तर पूर्ण एवढं बाउल भरून टाका. आता माझ्याकडे मी टाकली, एक बाउलला थोडीशी कमी टाकली, नाही तर पूर्ण बाउलच होती. ते साखर याच्यात वितळून घेऊया आपण आणि मग तूप टाकूया. हा शिरा तयार झालेला आहे मस्त. आता आपण ह्याच्यावर आहे ना तूप टाकूया आणि 5 मिनिट झाकण टाकून ठेवू. बघा तर मैत्रिणींनो, आपला शिरा, पायनॅपल शिरा रेडी आहे. तुम्हालाही असा शिरा पायनॅपलचा आवडत असेल, जरा नेहमीपेक्षा थोडस वेगळं. आपण केळीचा शिरा बनवतो, पण आज मी पायनॅपलचा बनवला. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला सांगा. तर मैत्रिणींनो, आपला पायनॅपल शिरा तयार आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.